विधानसभा निवडणुकीचा निकाल समोर आला आणि महायुतीनं रेकॉर्ड ब्रेक कामगिरी केली। जवळजवळ 230 जागांवर आघाडी घेत महायुती सरकार स्थापन करणार हे निश्चित झालं। परंतु त्यानंतर मुख्यमंत्री कोण होणार यावर चर्चा झाली। दिल्लीमध्ये खलबतं सुरू झाली। महायुतीचे जे काही नेते आहेत त्यांच्या दिल्लीमध्ये बैठका झाल्या, मुंबईमध्ये देखील अनेक बैठका झाल्या आणि तिथून मुख्यमंत्री पदावर चर्चा जी आहे ती घेतली गेली। परंतु त्यातही कोणत्याही प्रकारचा तोडगा निघाला नाहीये, आपण सर्वांनीच पाहिलेला आहे। आता सुद्धा अनेक तर्कवितर्क जे आहेत ते समोर येताना आपण सर्वच जण पाहतो आहोत। उपमुख्यमंत्री पदावर कोण बसणार, मुख्यमंत्री पदाची माळ जी आहे ती कोणाच्या गळ्यात टाकली जाणार, या संदर्भात जे तर्कवितर्क आहेत ते समोर येताना पाहायला मिळतात। आताच एका इंग्रजी दैनिकानं जी काही माहिती दिलेली आहे त्यानुसार शिंदे शिवसेनेचे जे ज्येष्ठ नेते आहेत त्यांना जी काही माहिती दिलेली आहे त्यानुसार जे अमित शहा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत महायुतीच्या नेत्यांची जी काही बैठक झाली, मग ते काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्या बैठकीला उपस्थित होते, देवेंद्र फडणवीस होते, अजित पवार होते आणि यांच्या उपस्थितीमध्ये जी बैठक झाली त्यावर मुख्यमंत्री पदासंदर्भात चर्चा झाली। खाती वाटप, इतर जे खाती वाटप असेल त्याच्यावर देखील चर्चा करण्यात आली आणि यामध्ये मुख्यमंत्री जे काळजीवाहू आहेत आता एकनाथ शिंदे यांनी असं म्हटलेलं आहे की ज्या वेळेला निवडणूक घेतली गेली त्यावेळेला ती माझ्या नेतृत्वात लढण्यात आलेली होती। तसंच मी मुख्यमंत्री होणार म्हणून महिलांनी असतील किंवा मग ओबीसी समाज असेल, मराठा समाज असेल यांनी भरभरून मतदान केलं आणि जे अधिकचं मतदान आहे ते महायुतीच्या पदरात टाकलं गेलं। त्यामुळे आता जर का मला मुख्यमंत्री पद दिलं नाही तर मात्र हा अनेक ज्या जनतेनं हा जो काही निकाल दिलेला आहे त्यांचा हा अपमान ठरेल, अशा प्रकारचं वक्तव्य एकनाथ शिंदे यांनी केलं। यासोबतच त्यांनी काही सर्वे जे आहेत ते या बैठकीमध्ये दाखवले। सर्वाधिक मुख्यमंत्री पदासाठी कोणाला पसंती आहे तर ते आपल्या नावाला असल्याचं एकनाथ शिंदे यांनी यावेळेला बैठकीत सांगितलं। त्यानंतर मात्र भाजपानं असं सांगितलं की जवळपास आम्हाला 132 जागा आलेल्या आहेत आणि 132 जागा आल्यानंतर सुद्धा जर का आमच्या पक्षाचा मुख्यमंत्री झाला नाही तर हे पक्षासाठी अजिबात चांगलं नसणार आहे, असं भाजपाने मत मांडलं। त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपासमोर 3 पर्याय ठेवलेले आहेत। ते 3 पर्याय कोणते आहेत तर शिंदेंनी असं सांगितलं की जर का मला मुख्यमंत्री पद देणार नसाल, म्हणजे एक तर मला मुख्यमंत्री पद द्या हा पहिला पर्याय, दुसरं जर मला मुख्यमंत्री पद देणार नसाल तर मग या सगळ्या गोष्टी सेटल करण्यासाठी मला गृह खातं, अर्थ खातं आणि महसूल खातं देण्यात यावं, अशा प्रकारची मागणी ही एकनाथ शिंदे यांच्याकडून केली गेली। आणि तिसरा पर्याय त्यांनी असा ठेवलेला आहे, जर ही तीनही खाती जर का आम्हाला मिळणार नसतील, शिंदेच्या शिवसेनेला जर का आम्हाला मिळणार नसतील तर मग मात्र आम्ही या सरकारला बाहेरून पाठिंबा देऊ, म्हणजे राज्य सरकार जे स्थापन होईल त्याला आमच्याकडून बाहेरून पाठिंबा दिला जाईल। तसंच जे केंद्रामध्ये मोदींचं सरकार आहे त्याला देखील आमचे जे 7 खासदार आहेत ते बाहेरून पाठिंबा देतील। मोदींच्या हिंदुत्वाच्या सरकारसाठी आमचा हा बाहेरून पाठिंबा असेल, असे 3 पर्याय जे आहेत ते एकनाथ शिंदे यांनी या बैठकीमध्ये ठेवलेले होते। आणि त्यानंतर अमित शहा यांनी असं सांगितलं की तुम्ही तिघही मिळून मुंबईमध्ये एक बैठक घ्या, त्यावर एक तोडगा काढा आणि त्यानंतर तुम्ही माझ्याकडे परत या, अशा प्रकारच्या सूचना ज्या आहेत त्या अमित शहा यांच्याकडून देण्यात आलेल्या होत्या। त्यानुसार मुंबईमध्ये महायुतीची एक बैठक होणं गरजेचं होतं, परंतु ती बैठक झाली नाही। काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतःच्या सातारा येथील दरेगावी निघून गेले आणि अद्यापही मीटिंग झालेली नाहीये। त्यामुळे ही बैठक झालेली नसल्यामुळे आता पुढचा पर्याय काय असणार आहे, मुख्यमंत्री पदावर कोण बसणार, जे एकनाथ शिंदे आहेत ते उपमुख्यमंत्री पद स्वीकारतील का, त्यांना ही 3 पदं भाजप देईल का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अशाच प्रकारचे राजकीय व्हिडिओ पाहण्यासाठी माय महानगरच्या फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा आणि आमच्या माय महानगर लाईव्ह या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।